नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, काल आपण आपल्या चॅनलवर एक महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला होता. त्यामध्ये निपुण महाराष्ट्र ॲप जे आहे त्यामध्ये महत्त्वाची जी नोटिफिकेशन, महत्त्वाच्या ज्या सूचना आलेल्या होत्या त्या संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेतलेल्या होत्या. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दिनांक 19 जानेवारी 2026 पासून आपली अध्ययनस्तर जी चाचणी आहे निपुण महाराष्ट्र ॲपवर ती सुरू होत आहे आणि त्यासाठी ॲपवर महत्त्वाचे काही बदल झालेले आहेत. ते संपूर्ण सविस्तर बदल काय असणार आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, marathishada.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपवर आजपासून जानेवारी 2026 करिता अध्ययन स्तर चाचणी सुरू होत आहे. ॲपवर महत्त्वाचे बदल झालेले आहे. कोणते बदल आहे, काय आहे, अध्ययन स्तर चाचणी कशी घ्यायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्या सर्व बांधवांना आजपासून जे अध्ययन स्तर चाचणी सुरू होत आहे निपुण महाराष्ट्र ॲपवर, त्या चाचणीसाठी सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. बघा, आपल्या मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे निपुण महाराष्ट्र ॲप, यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. बरेच आपण व्हिडिओ यापूर्वी बघितलेले आहे. तर शिक्षक म्हणून जर आपण हे जे ॲप आहे हे सुरू करत असाल तर इथे टीचर म्हणून दिसणार आहे. मुख्याध्यापक म्हणून करत असाल तर आपल्याला इथे HM म्हणून दिसणार आहे. HM साठी काही अतिरिक्त इथे टॅब असणार आहे. काही महत्त्वाचे बदल त्यांना करता येणार आहे. तर शिक्षक म्हणून मित्रांनो, आपल्याला जे वर्ग असाइन झालेले आहे त्या वर्गाची आपल्याला चाचणी घ्यायची आहे. मागच्या महिन्यात आपण घेतलेली आहे आणि या महिन्याची सुद्धा आता घ्यायची आहे आणि पुढील 2 महिने परत आपल्याला ती चाचणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही चाचणी घेताना इथे या ॲपमध्ये एकूण 5 टॅब आपल्याला दिसणार आहे. अध्ययन स्तर चाचणी घेऊया, पालकाचे फोन नंबर अद्ययावत करा, विद्यार्थ्यांनी या चाचणीचे अहवाल AI द्वारे वाचन आणि शाळेचे विश्लेषण. तर आपल्याला चाचणी घेण्यासाठी इथे फक्त 2 ते 3 जे टॅब असणार आहे याचीच गरज पडणार आहे. 1, 2, 3. तर सगळ्यात महत्त्वाची जे टॅब असणार आहे ती असणार आहे ही पहिली, अध्ययन स्तर चाचणी घेऊया. तर बघा, सरळ आपण यावर क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. इथे आपली शाळा जी आहे ती दिसणार आहे. तर मित्रांनो बघा, आता मी ज्या शाळेवरून बदली होऊन आलो ती शाळा सुद्धा इथे दिसत आहे. तर आपल्याला जर आपली जुनी शाळा जर दिसत असेल, जर आपली बदली झालेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे, यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपली नवीन शाळा आणि जुनी शाळा अशा पद्धतीने दिसणार आहे. तर इथे आपली जी शाळा असेल ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर बघा, मी माझी नवीन शाळा इथे सिलेक्ट करून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, इथे दिनांक निवडा. हे जे आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण याची अपडेट बघितलेली होती. इथे जूनची दिनांक दाखवत होती, परंतु रात्री 12 नंतर इथे अपडेट झालेला आहे. तर बघा, दिनांक निवडा यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा आता 20 डिसेंबर 2025 तर दिसतच आहेत, परंतु इथे 19 जानेवारी 2026 सुद्धा आलेला आहे. कालपर्यंत हे नव्हतं, रात्री हे अपडेट झालेली आहे. तर सरळ मित्रांनो, आपल्याला 19 जानेवारी 2026 ही जी डेट आहे हे तिथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. ती सिलेक्ट केल्याबरोबर आपल्यासमोर इयत्ता यादी अशा पद्धतीने येणार आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये कधी कधी असं होऊ शकते की आपल्याला 2 जर वर्ग असाइन केलेले असेल तर इथे कधी कधी एकच दाखवते. तर मुख्याध्यापकाच्या मोबाईलवरून आपल्याला तो वर्ग परत असाइन करून घ्यायचा आहे. अगदी 1 मिनिटाचं ते काम आहे. तर बघा, माझ्याकडे 4था आणि 5वा वर्ग मला असाइन केलेला आहे, परंतु आता इथे फक्त 5वा वर्ग दिसत आहे. तर इथे मित्रांनो, आपल्याला तो असाइन करून घ्यावा लागणार आहे जर आपल्याला 2 वर्ग केलेले असतील, आणि तो अगदी सहजपणे होणार आहे. तर बघा, आता आपल्याला चाचणी घेण्यासाठी इथे इयत्ता आलेली आहे, माझ्याकडे एकच आलेली आहे, परंतु माझ्याकडे 2 वर्ग आहे. तर बघा, यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थ्यांची अशा पद्धतीने नावं येणार आहे, त्यांची यादी येणार आहे आणि इथून आपल्याला त्यांची जी चाचणी आहे ती घेता येणार आहे. तर बघा, यावर क्लिक केल्यानंतर बघा, चाचणी घ्या अशा पद्धतीचा इथे टॅब येणार आहे. मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो आपण ही चाचणी घेतलेली आहे, संपूर्ण या गोष्टी आपल्याला माहीत आहे. तर चाचणी घेण्यासाठी नेमके तिथे कुठलेही बदल नाही, परंतु इथे ॲपमध्ये काही महत्त्वाचे जे बदल आहे ते आपण बघितलेले आहे. इथे चाचणी घेण्यासाठी जे दिनांक आहे ते आपल्याला 19 जानेवारी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला चाचणी घेता येणार आहे. जर आपले 2 वर्ग असाइन केलेले असेल आणि इथे जर एकच दिसत असेल तर आपल्या मुख्याध्यापकांना आपण संपर्क करायचा आहे आणि त्यांच्याकडून लगेच आपल्याला तो वर्ग असाइन करून घ्यायचा आहे आणि लगेच ती चाचणी आपल्याला घेता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट ही असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपण जर बॅक आलो तर विद्यार्थ्यांनी या चाचणीचे अहवाल कसे बघायचे हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. इथे चाचणी कोणी घेतली, शिक्षक म्हणून सिलेक्ट करायचा आहे, दिनांक आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीचा
तो अहवाल आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर शाळेचे विश्लेषण सुद्धा आपल्याला इथे पाहता येणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेली होती. मागच्या महिन्यामध्ये जी चाचणी झालेली होती तेव्हा आपण याची सविस्तर माहिती या ॲपबद्दल जाणून घेतलेली होती. तर मित्रांनो, आता आपल्याला ही जी दुसरी चाचणी आहे जानेवारी 2026ची ही आजपासून सुरू होत आहे आणि ती आपल्याला घ्यायची आहे. निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये महत्त्वाचे जे बदल आहे, महत्त्वाचे जे अपडेट आहे त्या झालेले आहे आणि आपल्याला चाचणी घेण्यासाठी हे जे ॲप आहे हे अगदी तयार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.